नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक नागनाथ मनुरे, श्री शिवाजी महाविद्यालय राजुरा आणि अर्थशास्त्र विभागाच्या वतीने आपणा सर्वांचं या ऑनलाईन क्लासमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण सूक्ष्म अर्थशास्त्रातील अतिशय महत्त्वपूर्ण असा चॅप्टर प्रकरण पाहणार आहोत. ते म्हणजे उत्पादनाचे घटक. तर हा एक अतिशय महत्त्वपूर्ण असं चॅप्टर आहे. आतापर्यंत आपण सूक्ष्म अर्थशास्त्रातील मूलभूत काही सिद्धांत आपण पाहिली होती. त्याच्यामध्ये आपण उपभोक्त्याचे संतोषाधिक्य पाहिलेलं आहे, उपयोगिता पाहिलेली आहे, घटत्या उपयोगितेचा सिद्धांत पण आपण त्या ठिकाणी पाहिलेला आहे. तर ह्या उपयोगितेबद्दल आपणा सर्वांना माहीत आहे. तर याच्यामधला पुढचं महत्त्वपूर्ण टप्पा म्हणजे उत्पादनाचे घटक. तर हे उत्पादनाचे जे घटक आहेत, अर्थशास्त्र हे जिवंत माणसांचा अभ्यास करते. तर माणसांचा अभ्यास करत असताना माणसांसाठी मानवी व्यवहारांचा, आर्थिक व्यवहारांचा अभ्यास आपण करत असतो. त्यामध्ये उत्पादनाचं घटक हे अतिशय महत्त्वपूर्ण आहे. म्हणजे मानव उत्पादन कार्यात मोठ्या प्रमाणात सहभागी होतो. तर उत्पादनात माणसाच्या, आपणाला माहीत आहे, आपण व्याख्येमध्येच सुरुवातीपासून ऐकतो की मानवाच्या गरजा ह्या अनंत आहेत, अमर्यादित आहेत. आणि ह्या गरजा पूर्ण करण्यासाठी माणूस सतत धडपडत असतो, काम करत असतो, कष्ट करत असतो. म्हणजे हे मानवी या गरजा पूर्ण करण्यासाठी लोकांच्या वेगवेगळ्या गरजा असतात आणि ह्या गरजांसाठी लोक वस्तू आणि सेवांची मागणी करतात. मग काही जणांना सेवा पाहिजे, जसं आपण मोबाईल वापरतो, म्हणजे ते रिलायन्सचा असेल, जिओ असेल, एअरटेल असेल, तर ह्या कंपन्या आपणाला त्या सेवा देत असतात. डॉक्टर आपणाला सेवा देतात. मग त्याचप्रमाणे काही वस्तू पण लागतात. मग मोबाईलचे हँडसेट असतील की घरामध्ये छोटे मोठे आपण वापरणारे अनेक वस्तू असतील, तर हे सर्व आपण वापरत असतो. लोक ह्याचे मागणी करतात म्हणून ते वस्तू तयार केल्या जातात. त्यालाच आपण उत्पादन असे म्हणतो. मोठ्या प्रमाणावर जेव्हा हे तयार होते त्याला आपण उत्पादन असे म्हणतो. म्हणजे शेतकरी अन्नधान्याचं आपण उत्पादन करत असतो आणि कारखानदार वेगवेगळ्या वस्तूंचं ते उत्पादित करत असतात, तयार करत असतात. मोठ्या प्रमाणावर जेव्हा वस्तूंची निर्मिती केली जाते त्याला आपण उत्पादन असे म्हणतो. तर हे उत्पादन का केले जाते, तर लोक त्याचा मोठ्या प्रमाणावर उपभोग घेतात, म्हणून त्या ठिकाणी त्याचा उपभोग केले जाते. तर या ठिकाणी सांगितलेलंच आहे की व्यक्ती आपल्या विविध गरजा भागवण्यासाठी विविध वस्तू व सेवांची मागणी करतात आणि या मागणीतूनच वस्तू व सेवा यांचे उत्पादन केले जाते. म्हणजे लोकांकडे अनेक गरजा आहेत आणि त्या गरजांपोटी लोक अनेक वस्तू आणि सेवांची मागणी करतात आणि लोक हे भरपूर मागतात. मोठ्या प्रमाणावर लोकांना पाहिजे असते, त्यासाठी याचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन केले जाते. म्हणजेच काय, ते वस्तू तयार केल्या जातात. तर तयार का करतात, की लोक मागणी करतात. लोकांना ह्या सगळ्या वस्तू पाहिजे असते, म्हणजे लोक ह्या वस्तूचा अत्याधिक उपयोग घेतात, जास्तीत जास्त उपभोग घेतात, वापरतात आणि याची मागणी करतात. त्याच्यामुळे याचं उत्पादन घेतले जाते. उत्पादनाला याच्यामुळे चालना मिळते. लोक जर त्या वस्तू घेत नसतील, उपभोग घेत नसतील, वापरत नसतील, तर ते वस्तू तयार करायचा प्रश्नच नाही. पण लोक जेव्हा एखाद्या वस्तूचा जास्त उपयोग करतात, उपभोग घेतात व तशा प्रकारची ती मागणी करतात, तेव्हा त्या वस्तूचं मोठ्या प्रमाणावर निर्मिती केली जाते. त्या एकंदरच मोठ्या प्रमाणावर निर्मितीलाच आपण उत्पादन असे म्हणतो. तर एकंदरीत काय, तर उत्पादन आणि हे उपभोग हे घटक परस्पर अवलंबी आहेत, म्हणजे एक दुसऱ्यावर अवलंबून आहेत. लोकांनी जर उपभोग घेत असतील, जास्तीत जास्त जर एखाद्या वस्तू वापरत असतील, तर त्याचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. आणि लोक जर एखाद्या वस्तू आणि सेवांचा उपभोग घेत
बंद करत असतील, उपभोग घेत नसतील, तर त्या ठिकाणी त्याचं आपोआप उत्पादन कमी होते, म्हणजे त्या वस्तू तयार करत नाही. तर ह्या अशा प्रकारच्या आहेत. म्हणजे जुन्या काळामधल्या वस्तू पहा, आता आपण वापरत नाहीत, ओल्ड फॅशन, त्याचं उत्पादनच होत नाही. त्याच्यामुळं उपभोग आणि उत्पादन हे परस्परावलंबी आहेत, त्यासाठीच म्हणलेलं आहे. आणि लोक जेवढ्या मोठ्या प्रमाणावर याचा उपभोग घेतात वस्तू आणि सेवांचा, त्याचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन केलं जातं, म्हणजे ते जास्तीत जास्त वस्तू तयार केल्या जातात. तर आता उत्पादन म्हणजे काय, आपण हे या ठिकाणी पाहू की नेमकं उत्पादन कशाला म्हणायचं. एक उत्पादन म्हणजे वस्तूंची निर्मिती, हे आपल्याला कळालं आहे. एक शास्त्रीय याचा एक साधारण अर्थ तुम्हालाही सांगता येईल. एखाद्या वस्तूची निर्मिती करणे म्हणजे उत्पादन आहे. साधारणपणे असं आपण बोलतो की एखादी वस्तू तयार करणे म्हणजे उत्पादन आहे. पर पहा, हे उत्तर काही अंशी बरोबर नाही. कारण का, तर शास्त्राच्या मान्यतेनुसार माणूस कोणतीही वस्तू निर्माण करू शकत नाही आणि नष्टही करू शकत नाही. वस्तू तयार करणे किंवा नष्ट करणे हे माणसाच्या हातामध्ये नाही. हे निसर्गाचं कार्य आहे, हे निसर्गनिर्मित आहे. माणूस काय करतो, तर याच्यामध्ये फक्त निसर्गनिर्मित वस्तूमध्ये काही अतिरिक्त उपयोगिता निर्माण करू शकतो, अतिरिक्त उपयोगिता निर्माण करू शकतो. त्यामुळे असं म्हणता येईल की उपयोगितेची निर्मिती करणे म्हणजे उत्पादन. म्हणजे साधारणपणे पहा, आपण जर पाहतो की माणसं वस्तू तयार करतात, आपण असं म्हणतो कारखान्यामध्ये, मग खरंच हे माणूस खरंच हे सगळे वस्तू तयार करतो का? हे विटा, माती, घर, बिल्डिंग सगळे तर नाही. लाकूड, फाटा, वेगवेगळे फर्निचर माणूस तयार करतो, पण लाकूड माणूस तयार करतो का? तर नाही. म्हणजे माणूस तयार काही करू शकत नाही. माणूस ऑलरेडी निसर्गाने ज्या वस्तू तयार केलेल्या आहेत, निसर्गाने ज्या वस्तू निर्माण केलेल्या आहेत, त्याच्यामध्ये माणूस आपलं दिमाग लावून त्याच्यामध्ये काही अतिरिक्त उपयोगिता निर्माण करतो. म्हणजे त्या वस्तूला वेगवेगळे आकार देऊन ती वस्तू लोकांच्या उपयोगाची कशी होईल यासाठी तो प्रयत्न करत असतो. त्यातून त्याची उपयोगिता वाढते, मग त्याच्यापासूनच त्याचं उत्पादन होते, लोक उपभोग घेतात. म्हणजे काय, ती ऑलरेडी वस्तू निसर्गामध्येच आहे, पण माणसानं त्याच्यामध्ये काही लोकांच्या सोयीनुसार काही उपयोगिता निर्माण करतो. जसं साधारण लाकूड असेल, विकायला गेलं, भलेही साग असेल तर लोक घेणार नाही. त्या सागाचं फर्निचर केलं, टेबल केलं तर लोक विकत घेतील. त्याचं खुर्ची बनवलं तर लोक विकत घेतील. म्हणजे का, नुसतं लाकूड म्हणलं घे 500 रुपये दे, देतो का? नाही. तर नुसत्या लाकडामध्ये त्याच्यात उपयोगिता निर्माण झाली, ती कोणाच्या तरी त्याच्यात काहीतरी फायदा आहे, त्याला वापरता येते, तेव्हाच त्या वस्तू लोक घेत असतात. आणि हे जेव्हा मोठ्या प्रमाणावर तयार केलं जातं, अशा प्रकारे वस्तू, त्यालाच आपण उत्पादन असे म्हणतो. तर ही साधारणपणे उत्पादनाचा हा एक आशय होता, अर्थ होता. तर आपण एक 2 व्याख्या पाहू, ज्याच्यावरून आपणाला एक अर्थशास्त्रीयदृष्ट्या या उत्पादनाची व्याख्या समजण्यास सोपी होईल. तर पहिली एक व्याख्या आहे, ते म्हणजे विनिमय मूल्य असलेल्या उपयोगितेची निर्मिती म्हणजे उत्पादन होय. विनिमय मूल्य, आता विनिमय मूल्य म्हणजे ज्या वस्तू आपण पैशाने देवाणघेवाण करत असतो त्याला आपण विनिमय मूल्य म्हणतो. जी वस्तू पैशाने विकते किंवा विकत घेतली जाते त्याला आपण विनिमय मूल्य असलेली वस्तू. ज्या वस्तूमध्ये विनिमय मूल्य नाही ती वस्तू कोणी घेतात का? घेत नाही. तर विनिमय मूल्य असलेल्या उपयोगितेची निर्मिती करते, म्हणजे लोक पैशाने त्याची देवाणघेवाण केली पाहिजे अशा वस्तूंची, म्हणजे त्याच्यात काही उपयोगिता निर्माण करणे म्हणजे उत्पादन आहे. ही अशी एक व्याख्या या ठिकाणी केलेली आहे. तर दुसरी एक व्याख्या आहे, निसर्गामध्ये उपलब्ध असलेल्या वस्तूत
उपयोगितेची निर्मिती केलेल्या वस्तूला विनिमय मूल्य आवश्यक आहे, तरच त्याला उत्पादन असे म्हणतात. पहा, या व्याख्यामध्ये काय सांगण्यात आलं की निसर्गामध्ये उपलब्ध असलेल्या वस्तूत उपयोगितेची निर्मिती केलेल्या वस्तूला विनिमय मूल्य आवश्यक आहे. म्हणजे ज्या काही आपण वस्तू तयार करत असतो त्याच्यामध्ये विनिमय मूल्य आवश्यक आहे, तर ते वस्तू विकली जाते. अन्यथा त्याला आपण उत्पादन असं म्हणता येणार नाही. म्हणजे ते लोकांच्या उपयोगाचं असलं पाहिजे आणि लोक त्याला ते घेतले पाहिजेत, त्याची देवाणघेवाण केली पाहिजे, तरच आपण त्याला उत्पादन असे म्हणू. अशी एक ही व्याख्या आहे. म्हणजे साधारणपणे उत्पादन म्हणजे काय हे आपणाला या ठिकाणी कळलेलं आहे. तर पहा, आता आपण मुख्य पाठाकडे या ठिकाणी वळूया, जे की उत्पादनाचे घटक. हे झालं उत्पादन. झालं विनिमय मूल्य असलेल्या उपयोगितेची निर्मिती म्हणजे उत्पादन. ही साधारण व्याख्या आपण समजून घेतलेली आहे. तर आता या ठिकाणी उत्पादनाचे कोणते घटक आहेत, किती घटक आहेत, त्यांची काय भूमिका आहे, त्यांची काय वैशिष्ट्ये आहेत, याविषयी या ठिकाणी आपण जाणून घेऊ. तर ते उत्पादनाचे कोणते घटक आहेत आपण पहा, कोणती वस्तू तयार करण्यासाठी, हे जेव्हा आपण वस्तू तयार करतो त्याला आपण उत्पादन म्हणतो. पण त्याच्यात विनिमय मूल्य असले पाहिजे, उपयोगिता असले पाहिजे, तेव्हा ती वस्तूचं उत्पादन होऊ शकते. पण हे उत्पादन करण्यासाठी असंच उत्पादन होत नाही, तर त्या उत्पादन करण्यासाठी, वस्तू तयार करण्यासाठी काही गोष्टींची आवश्यकता असते. त्यामधील मुख्य 4 गोष्टी आहेत या ठिकाणी. तर 4 घटक आहेत. ते उत्पादन करण्यासाठी ज्या 4 घटकांची आवश्यकता आहे त्यालाच आपण या ठिकाणी उत्पादनाचे घटक असे म्हणतो. तर यामध्ये ते कोणते घटक आहेत 4? तर पहा, त्या 4मध्ये पहिला घटक आहे या ठिकाणी भूमी. पहिला घटक आहे भूमी, ज्याला आपण इंग्लिशमध्ये लँड असे म्हणतो, म्हणजे जमीन. तर दुसरा घटक आहे त्या ठिकाणी श्रम. श्रम म्हणजे मजूरदार, जो काम करतो, श्रमिक, त्याला आपण अंगमेहनतीनं ज्यानं काम करतो त्याला आपण श्रमिक म्हणतो, मजूर म्हणतो साधारण भाषेत आपण. आणि तिसरं आहे कॅपिटल. ज्याला आपण भांडवल मराठीमध्ये म्हणतो, भांडवल इंग्लिशमध्ये कॅपिटल म्हणतो. पहा, कोणतीही वस्तू जर तयार करायचं असेल तर आपल्याकडं भूमी पाहिजे. म्हणजे एखादी वस्तू तयार करायची असेल तर त्या ठिकाणी तुमची कुठेतरी निश्चित जागा असावी लागते. आपण कोणताही कारखाना किंवा कोणतीही वस्तू हवेत तयार करू शकत नाही, तर त्यासाठी आपणाला विशिष्ट स्थान, लोकेशन असणं गरजेचं आहे, आणि त्याला आपण भूमी असे म्हणलेलं आहे. दुसरं आहे, हे वस्तू तयार करण्यासाठी कोणीतरी तिथं लागते, मग माणसाचे श्रम लागतात, तर त्याला आपण श्रम म्हणलेलं आहे, लेबर. तिसरं आहे, हे सगळं करण्यासाठी भूमी आहे, श्रम आहे, हे 2 घटक घेण्यासाठी याला लागते भांडवल. भांडवल ज्याला आपण पैसा बी म्हणतो किंवा यंत्रतंत्र म्हणतो. म्हणजे हे वस्तू वरचे जे 2 घटक आहेत किंवा अजून याच्यासाठी लागणारं जे काय आहे याला पैसा आपण जे म्हणतो त्यालाच आपण भांडवल म्हणतो. भांडवल असेल तरच, म्हणजे पैसा असेल तर तुम्ही सगळेच घटक तिथं विकत घेऊ शकता. म्हणजे भूमी घेऊ शकता, तुम्ही श्रम घेऊ शकता, श्रमिक घेऊ शकता, लाखो श्रमिक, लाखो लोकांना काम देऊ शकता, वेगवेगळे मशिनरी घेऊ शकता, कारखाने लावू शकता, यंत्रतंत्र घेऊ शकता. ते सगळं भांडवल असल्यामुळे घेऊ शकता, त्यालाच आपण भांडवल असे म्हणतो. तर हे तिन्ही घटकांना नियंत्रित करणारा, हे तिन्ही घटक असले तर त्या ठिकाणी उत्पादन होते का? तर नाही, अजिबात नाही. तर या ठिकाणी संयोजक, उद्योजक, एक चौथा एक महत्त्वपूर्ण घटक आहे, तो म्हणजे संयोजक, यालाच आपण उद्योजक म्हणतो, उद्योगपती म्हणतो. कोणताही कारखाना असताना, म्हणजे ज्याला साधारण भाषेत अजून बोलायचं असेल तर एखाद्या कारखान्याचा मालक, जे
एखादी ही कंपनी कारखाना काढलेला आहे, त्याचा जो काही मालक असतो, ज्याचा उद्देश आहे की वस्तूची निर्मिती करणे आणि ह्या तिन्ही उत्पादनाचे घटक एकत्रित करून त्याच्यावर नियंत्रण ठेवणारा आणि उत्पादन कार्य सुरळीतपणे पार पाडणारा, त्याच्यामध्ये एक जो लीडर असतो, तर त्यालाच आपण या ठिकाणी संयोजक असं म्हणतो, ज्याला उद्योजक असे म्हणतो. आपण अजून साधारण भाषेमध्ये उद्योगपती म्हणतो. हे असे उद्योगपती लोक अशा प्रकारचे उद्योग करत असतात आणि ते त्यांच्याकडे प्रचंड भांडवल असते आणि भांडवल ज्यांच्याकडे असते ते भूमी करू शकतात, भूमी खरेदी करू शकतात, श्रम खरेदी करू शकतात आणि उत्पादनाच्या वेगवेगळ्या घटकांना ते एकत्रित करून उत्पादन कार्य ते सुरळीत पार पाडू शकतात. तर त्याच्यामुळे अशा पद्धतीने उत्पादनाचे एकूण आपण 4 घटक या ठिकाणी पाहिलेले आहेत. तर पहा, तेच घटक या ठिकाणी चित्रामध्ये देखील तुमच्यासमोर इथे दाखवलेलं आहे. हे आहे या ठिकाणी लँड, ज्याला आपण जमीन म्हणतो. पहा, कोणतंही दुकान छोटा असो का मोठा असो, मग ते रस्त्यावरचा गाडाच का असेना, पण त्याला तुमची विशिष्ट जागा पाहिजे, जमीन पाहिजे. आपण कोणत्याही वस्तूची निर्मिती हवेत करू शकत नाही, त्याच्यामुळे जमीन ही आवश्यक आहे. उत्पादन कार्य करायचं असेल, वस्तू तयार करायचं असेल, तर पहिलं तुम्हाला जमीन पाहिजेच असते, भूमी पाहिजेच असते, ज्याला आपण लँड असे म्हणतो. तर दुसरं आपण या ठिकाणी पाहिलेलं होतं ते म्हणजे लेबर. पहा, नुसतं उत्पादनाच्या 4 घटकामध्ये केवळ एक घटक असून नाही, तर ह्या जमिनीवर, या जमिनीसोबतच दुसरा एक महत्त्वपूर्ण घटक पाहिजे, ते म्हणजे श्रमिक, ज्याला आपण लेबर असे म्हणतो. मजूरदार असेल तरच मग कोणतंही काम होऊ शकतं. काम करण्यासाठी, वस्तू तयार करण्यासाठी, मग ते शेतातील असो किंवा कारखान्यातील, त्या ठिकाणी काही वस्तूचं निर्मिती किंवा उत्पादन घेतो म्हणलं तर आपणाला त्या ठिकाणी मजूर लागतातच, श्रमिक लागतातच, लेबर लागतातच. मग तुम्ही घर बांधकाम घ्या, कोणतंही घेतलं तरी त्या ठिकाणी हे अशा प्रकारे श्रमिक लागतात, कष्ट लागतात, मेहनत लागते आणि हे करणारे लोक हे मजूरदार असतात, माणसंच असतात, त्याला आपण लेबर असे म्हणतो, ते श्रमिक म्हणतो. हे 2 घटक आहेत. तर तिसरं घटक आपण ज्याला म्हणलं कॅपिटल, तर ह्या चित्रामध्ये या ठिकाणी दर्शवलेलं आहे. तर हे कॅपिटल हा, आता या कॅपिटलमध्ये पहा, या ठिकाणी फक्त चित्रामध्ये दिले, तर तुम्ही कॅपिटल म्हणजे केवळ ट्रॅक्टर, लॅपटॉप, कम्प्युटर, कारखाना दिसतो आहे इकडे, आणि हे इकडे ट्रक, ट्रॅक्टर, हातोडी हे दिसते. म्हणजे वस्तू तयार करण्यासाठी अशा प्रकारचे यंत्रतंत्र असतील हे खरेदी करण्यासाठी. ह्यात केवळ हे वस्तू म्हणजे भांडवल नव्हे, तर हे खरेदी करण्याची जी शक्ती असते त्यालाच आपण पैसा म्हणतो, ते म्हणजे भांडवल. कोणताही व्यवसाय करण्यासाठी तुमच्याकडे भांडवल पाहिजे. ते मशिनरी स्वरूपात असेल तर ठीक आहे, नाही तर पैशा स्वरूपात पाहिजे. पैसा असला म्हणजे मशीन घेता येतात. म्हणून या ठिकाणी साधारणपणे मशीन स्वरूपामध्ये याचं दृश्य रूप दिलेलं आहे. पण ह्या सगळ्यापैकी तुमच्याकडे पैसा असेल म्हणजे ते बी भांडवल आहे आणि हेही भांडवल आहे. आपण सहज बोलत असतो की माझ्याकडे काही भांडवल नाही तर मी केलं असतं. भांडवल का पाहिजे तुला? मला शेती करायची आहे, मला एक ट्रॅक्टर पाहिजे आणि दुसरी काही मशिनरी पाहिजे, असं हे भांडवल पाहिजे. मग ते मेन भांडवल, ठीक आहे, माझ्याकडे ट्रॅक्टर घेऊन जाय. ट्रॅक्टर नाही तर मग पैसा आहे, चालते, पैशानं आपण त्या वस्तू खरेदी करू शकतो. तर म्हणजे ॲज अ उत्पादनामध्ये यंत्रतंत्र जे काही मशीन्स वगैरे असेल त्याला आपण भांडवल असे म्हणतो. तर आता शेवटी भांडवलाच्या नंतरचा चौथा आपण जे महत्त्वपूर्ण घटक पाहिला ते म्हणजे उद्योजक, ज्याला आपण संयोजक असं म्हणलेलं आहे. त्यालाच इंग्रजीमध्ये एंटरप्रेनर असे म्हणतात. आता कोणत्याही उत्पादन कार्यासाठी कोणीतरी पुढं होऊन नेतृत्व करणारा एक व्यक्ती पाहिजे, त्यालाच आपण संयोजक किंवा उद्योजक म्हणतो. आपण बोलीभाषेमध्ये त्याला उद्योगपती म्हणतो, कंपनीचा मालक म्हणतो. म्हणजे हाच काय असतो, उत्पादनाच्या 4 घटकामधला एक प्रमुख असतो, ज्याला आपण एंटरप्रेनर म्हणतो इंग्लिशमध्ये.
यालाच आपण मराठीमध्ये संयोजक असं म्हणतो. संयोजक असणं हे गरजेचं आहे, त्याशिवाय ते उत्पादन कार्य फलित होऊ शकत नाही, उत्पादन कार्य पार पाडू शकत नाही. त्यासाठी संयोजक असणं हे अत्यावश्यक मानलं जातं. तर हे अशा रीतीने साधारणपणे उत्पादनाचे हे 4 घटक होते, 4 घटक आहेत. तर यानंतर आपण हे 4ही घटक जे आहेत तर त्याच्यापैकी एक एक घटक आणि त्याची व्याख्या, त्याचे वैशिष्ट्य हे आपण या ठिकाणी पाहू. पहा, या ठिकाणी उत्पादनाचे जे 4 घटक होते त्याच्यामध्ये पहिला घटक या ठिकाणी भूमी आहे, जमीन आहे. आता जमीन कशाला म्हणायचं, जमीन म्हणजे काय, तर तेही आपण या ठिकाणी पाहू. ज्याला आपण भूमी म्हणतो त्याचा अर्थशास्त्रीय भाषेमध्ये आपण ते समजून घेऊ. पहा, भूमी हे उत्पादनाचा अत्यंत महत्त्वपूर्ण घटक आहे, अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. कारण का भूमी हे निर्जीव आहे, निसर्गनिर्मित आहे, अविभाज्य आहे, त्याची तुकडी करता येत नाहीत, म्हणजे वस्तूसारखी. आणि हे एक निष्क्रिय घटक आहे, उत्पादनाचा निष्क्रिय घटक आहे. भूमी हे काही कार्यशील घटक नाही, निष्क्रिय घटक आहे, पण अतिशय महत्त्वपूर्ण आहे. त्याशिवाय उत्पादनाचं कार्य कोणतंही होऊ शकत नाही. आता भूमी याचा अर्थ काय, तर निसर्गाने दिलेल्या ज्या काही अविनाशी आणि उपजत असलेल्या गुणधर्माला आपण जमीन असे म्हणतो. म्हणजे जमिनीवरच्या स्तरापुरताच मर्यादित नसून निसर्गाने विनामूल्य दिलेल्या हवा, पाणी, प्रकाश इत्यादी वस्तू आणि शक्तींचा भूमीमध्ये समावेश होतो. आता आपण साधारणपणे जमीन म्हणलेलो आहोत. भूमी म्हणजे जमीन, लँड म्हणजे जमीन हे खरं आहे, पण लँडसोबतच इथे एक मोठी व्याख्या अजून यांनी म्हणलेलं आहे की भूमीमध्ये प्रकाश, आकाश, पर्यावरण या सर्वांचा या ठिकाणी समावेश भूमीमध्ये होतो. तर एकंदरीत भूमीची ही जी व्याख्या आहे ती अर्थशास्त्रज्ञ मार्शल यांनी केलेली ती व्याख्या या ठिकाणी आहे. ते म्हणजे पहा, भूमी म्हणजे निसर्गाने मानवाला विनामूल्य दिलेल्या जमीन, हवा, पाणी, प्रकाश व उष्णतेमध्ये आढळून येणाऱ्या सर्व वस्तू व शक्ती होत. पहा, मार्शल यांनी अतिशय एक व्यापक व्याख्या या ठिकाणी केलेली आहे. मार्शल असं म्हणतात की भूमी म्हणजे निसर्गाने मानवाला विनामूल्य दिलेल्या, विनामूल्य म्हणजे याचा पैसा न घेतलेल्या, जे आपणाला फुकट भेटतात. हवा फुकट घेतो, प्रकाश फुकट घेतो, पैसे देतो का, नाही देत. ॲक्च्युली आता जमीन पण फुकटच, निसर्गाने तर फुकटच दिलेली आहे. आता माणसं त्याच्यावर मालकी गाजून ते पैशानं विकतात, ती गोष्ट वेगळी, पण निसर्ग कधी कुणाला म्हणत नाही की तुम्ही मला पैसे द्या. म्हणून मूळतः जी वस्तू आहे ती निसर्गानं निर्माण केलेली, ह्या सगळ्या वस्तू विनामूल्य निसर्गाने आपल्याला दिलेल्या आहेत. याच्यावर माणूस मालकी हक्क प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतात. तर अशा तऱ्हेने भूमीची ही व्याख्या आपण पाहिल्यानंतर यानंतर एक सेलिग्मन यांची व्याख्या पाहू. तर सेलिग्मन काय म्हणतात, मानवाने कोणतीही प्रक्रिया करण्यापूर्वी निसर्गाने विनामूल्य दिलेल्या वस्तू म्हणजे भूमी होय. पहा, सेलिग्मन यांनी ही देखील एक सुटसुटीत व्याख्या या ठिकाणी केलेली आहे. सेलिग्मन असं म्हणतात, मानवाने कोणतीही प्रक्रिया करण्यापूर्वी निसर्गाने विनामूल्य दिलेल्या, म्हणजे कोणतीही प्रक्रिया करणार. पहा, आपण निसर्गाने ज्या ज्या वस्तू तयार केलेल्या आहेत त्याच्यामुळे माणसानं प्रक्रिया काही केलेल्या नाही अगोदर, आणि अशा सर्व वस्तू म्हणजे भूमी, असं या ठिकाणी सेलिग्मन यांनी ही व्याख्या केलेली आहे. तर भूमी, या भूमीचे काय वैशिष्ट्य आहेत पहा. म्हणजे भूमीचे आता एवढं सांगितल्यानंतर भूमीवरून आपल्याला काही वैशिष्ट्य लक्षात येतात. म्हणजे ते पहिलं वैशिष्ट्य म्हणजे काय, भूमी हे नैसर्गिक असते, पहिलं झालं. दुसरं झालं भूमीचा पुरवठा, म्हणजे भूमी ही नैसर्गिक देणगी आहे. जमीन ही कोणी तयार केली, हवा, पाणी, आकाश निसर्गानंच केलेली आहे, ती माणसाची देणगी नाही, ती विनामूल्य आहे.
आणि भूमीचा पुरवठा हा मर्यादित आणि स्थिर आहे, हे दुसरं सांगितलेलं आहे. भूमीचा पुरवठा मर्यादित आणि स्थिर आहे. आता जमिनीची मागणी वाढली म्हणून लगेच जमीन नवीन तयार करता येते का? तर नाही, अजिबात नाही. असं कधीच तयार करता येत नाही. हे मर्यादित आहे. जेवढं या पृथ्वीवर जमीन आहे तेवढंच जमीन आहे. मग ते काही खडकाळ आहे, काही पाणथळ आहे, ते वेगवेगळे. याच्यापेक्षा जास्त जमीन माणसाला तयार करता येत नाही. मर्यादित आहे त्याचा पुरवठा. एकच पृथ्वी आहे जिथं माणूस राहू शकतो, जिथं चांगली जमीन आहे. त्याच्यामुळे भूमीचा पुरवठा हा मर्यादित आणि स्थिर आहे. तो मागणी वाढली म्हणून पुरवठा वाढता येत नाही आणि कमीही करता येत नाही. जसं आहे तसं, जेवढी आहे तेवढी ती जमीन राहते. तर तिसरं या ठिकाणी सांगतायत, भूमी ही अविनाशी आहे. म्हणजे भूमीला, जमिनीला नष्ट करता येत नाही. भूमीला कधीच नष्ट करता येत नाही. आणि चौथं या ठिकाणी आहे ते म्हणजे भूमी हा उत्पादनाचा निष्क्रिय घटक आहे. म्हणजे उत्पादन कार्यामध्ये जसा श्रमिक भाग घेतो, मजूर काम करतात, आणि त्याचा संयोजक जो आहे, ज्याला एंटरप्रेनर म्हणलं आपण, ऑर्गनायझर म्हणलेला आहे, तर हे जसं उत्पादन कार्यामध्ये सक्रिय भाग घेतात, त्याप्रमाणे भूमी हे घेत नाहीत. भलेही ते उत्पादनाचं घटक आहे, पण ते निष्क्रिय आहे, ते सक्रिय नाही. भूमी उठून कधी कोणत्या वस्तू तयार करत नाही, कोणती मदत करू शकत नाही. ते निर्जीव आहे. भूमी हे निर्जीव आहे, अविनाशी आहे आणि निष्क्रिय आहे. हे एक भूमीचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येते. पाचवं त्याच्यात सांगता येते की भूमीची भौगोलिक गतिक्षमता शून्य असते, म्हणजेच भूमीचे स्थलांतर करता येत नाही. आता पहा, भूमीचे गतिक्षमता म्हणजे भूमी ही गतिशील नाही. एका ठिकाणची जमीन दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकत नाही. असं असेल तर ते राजस्थानवाली संपूर्ण भारतातील जमीन, सुपीक जमीन, ते तिकडे घेऊन गेले असते. अनेक देश आहेत त्यांना जमीनच नाही. जसा मालदीव आहे. मालदीव हा छोटासा मुकला चिटुकला देश आहे, पण त्याच्याकडे जास्त जमीन नाही. ते शोधत आहेत, आम्हाला कुठेतरी द्या. आता ते समुद्र जसं वाढते ते मालदीव बुडून जाताना आता दिसते आहे. म्हणजे आता बुडत नाही, पण एकेकाळी ती शक्यता तसं दिसते. पण त्यांच्याकडे आता जास्त जमीन नाही. पण जमीन तयार करता येत नाही, म्हणजे भूमीची स्थलांतर करत नाही. नाहीतर मालदीवकडे एवढा पैसा आहे, मग ते दुसऱ्या देशाकडून काही जमीन घेतली असती विकत आणि त्यांच्या देशात नेलं असतं. पण असं जमीन एका देशातून दुसऱ्या देशात नेता येते का? नेता येत नाही, अजिबात नाही. तर हे सगळ्यांनाच माहिती आहे, त्याच्यात काही नवीन सांगायचं असं नाही. तर दुसरं 6वं आहे, भूमीची उत्पादन क्षमता भिन्न भिन्न प्रकारची असते. पहा, भूमीमध्ये भलेही निष्क्रिय घटक आहेत, पण भूमीमध्ये काही उपजत गुणधर्म आहेत, ज्याच्यामुळे त्याच्यातून उत्पादन येऊ शकते. आपण अन्नधान्याचं उत्पादन घेऊ शकतो. आणि ही उत्पादन क्षमता जी आहे ती भिन्न भिन्न आहे. म्हणजे काळीची जमीन असेल तर त्या ठिकाणी उत्पादन चांगलं होते, आणि खडकाळ आणि मुरमाड जमीन असेल, भूमी असेल, तर त्या ठिकाणी उत्पादन होऊ शकत नाही. म्हणून तर आपणाला राजस्थान सारखे प्रदेश ओसाड दिसतात. तर जिथं खडकाळ आहे, मुरमाड जमीन आहे, जी नापीक जमीन आहे, अशा ठिकाणी उत्पादन म्हणजे शेतीचं उत्पादन, त्या ठिकाणी त्याची उत्पादन क्षमता वेगवेगळी असू शकते. भूमीला अराशी उत्पत्ती नियम लागू होतो. अराशी उत्पत्ती नियम जे आपण घटत्या सीमांत उपयोगितेचा नियम पाहिलेला आहे. तर पुढेच या संदर्भामध्ये हा नियम पुढे तुम्हाला येऊनच जाईल, ज्याला आपण बदलत्या प्रमाणाचा नियम, घटते उत्पादन फलाचा नियम असेही या ठिकाणी म्हणतो. म्हणजे या ठिकाणी भूमीला हा नियम लागू होतो, असं हे याचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येते. तर भूमीला खंड प्राप्त होतो, हे 8वं वैशिष्ट्य आहे. भूमीला खंड प्राप्त होतो म्हणजे काय? तर त्याचा अर्थ, ही जी काही जमीन आहे, तर जमिनीचा मोबदला, प्रत्येक हे उत्पादनाचे जे घटक आहेत त्याला मोबदला प्राप्त होतो. पहा, श्रमिक जे लोक काम करतात त्याला आपण श्रमिक म्हणतो.
त्याचा मोबदला काय असतो की त्याला आपण पैसे देतो. उत्पादनाचे 4 घटक आहेत, पण त्याचे मोबदले वेगवेगळे आहेत. म्हणजे श्रमिक एखादा काम कोणाला कामगार कामावर घेतला तर तो संध्याकाळी किंवा महिन्यानं ठराविक त्याचा पगार ठरलेला असतो, ते आपणाला द्यावाच लागतो. म्हणजे श्रमिकाचा मोबदला ज्या ठिकाणी मजुरी आहे, वेतन आहे, आणि अगदी त्याच ठिकाणी भूमीचाही मोबदला आहे. भूमीच्या मोबदल्याला आपण खंड असे म्हणतो. आपल्याकडे जमीन नाही, पण जमीन घेऊ शकतो का कोणाची? घेऊ शकतो. विकत नाही तर किरायाने घेऊ शकतो. आणि ते जमीन वापरल्याच्या बदल्यात आपण जे पैसे देतो त्याला तर खंड असं म्हणतो. म्हणजे जमिनीच्या वापराबद्दल दिलेला पैसा, किराया, त्याचे जे काही चार्ज आहे त्यालाच आपण खंड असं म्हणतो. म्हणजे भूमीचा मोबदला हा खंड आहे. म्हणून भूमीला खंड प्राप्त होतो, हे एक ह्याचं वैशिष्ट्य सांगता येते. तर 9 आहे, भूमीचा उपयोग अनेक कार्यासाठी केला जातो. पहा, भूमीचा उपयोग अनेक उत्पादन कार्यासाठी केला जातो. मग ते कृषीचं उत्पादन कार्य असो, मग यांत्रिक तांत्रिक उत्पादन कार्य असो, किंवा अन्य कोणत्याही मनोरंजनात्मक कार्यक्रमांसाठीचं कार्य असो. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे भूमीला तुम्ही उत्पादन कार्यात वापरून घेऊ शकता. म्हणून भूमीचा उपयोग अनेक कार्यासाठी केला जातो, असं त्याचं एक वैशिष्ट्य सांगण्यात येते. तर 10 आहे, भूमीचा पुरवठा किंमत शून्य असतो किंवा भूमीचा पुरवठा खर्च नसतो. पहा, भूमीचा पुरवठा किंमत शून्य असतो. भूमी तयार करता येत नाही, म्हणून त्याचा नवीन पुरवठाही करता येत नाही. त्याच्यामुळे त्याचा पुरवठा किंमत हा शून्य असतो, असं आपणाला म्हणता येते. एकंदरीत हे एक भूमीचं वैशिष्ट्य या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे. तर आता येऊ आपण भूमीचा उत्पादनाचा हा दुसरा घटक, ते म्हणजे श्रम. तर पहा, उत्पादन कार्य करत असताना केवळ श्रमिक असून चालत नाही. आपण उत्पादनाचे 4 घटक पाहतो आहोत. 4 घटकामध्ये त्या ठिकाणी पहिलं घटक भूमी पाहिलेलं आहे, हे उत्पादन घटक आहे. आणि भूमीचा मोबदला म्हणजे खंड आहे, त्याला खंडाच्या स्वरूपात भूमीचा मोबदला त्या ठिकाणी दिला जातो. तर त्यामध्ये भूमीच उत्पादन कार्यामध्ये सहभागी होण्यासाठीचा दुसरा महत्त्वपूर्ण असा घटक म्हणजे श्रम आहे, लेबर आहे. तर आता श्रमिक कोणाला म्हणावं, श्रम कशाला म्हणावं? जे काम करतात त्यांना आपण श्रमिक म्हणतो. तर आपण एक व्याख्येनुसार अशी त्याची व्याख्या करतो की मोबदला मिळवण्याच्या अपेक्षेने करण्यात आलेल्या सर्व शारीरिक व मानसिक प्रयत्नांना श्रम असे म्हणतात. पहा, आता श्रम म्हणजे केवळ जे शेतामध्ये काम करतात, अंगमेहनतीची काम करतात, ते श्रम नाही. तर एखादा लेक्चर शिकवत असेल, एखादा डॉक्टर सेवा देत असेल, म्हणजे त्याची बौद्धिक असो का शारीरिक असो, आणि ह्या मोबदला मिळवण्याच्या अपेक्षेने जे काही अशा प्रकारच्या सेवा देतात त्याला आपण श्रम असे म्हणतो. म्हणजे मोबदला मिळवण्याच्या अपेक्षेने करण्यात आलेल्या सर्व शारीरिक व मानसिक प्रयत्नांना श्रम असे म्हणतात. तर अशा प्रकारे ही श्रमाची व्याख्या करता येते. आणि श्रम हे आपण माणसांकडून करून घेत असतो, म्हणून ह्या श्रमाची वैशिष्ट्ये आपल्याला काही सांगता येतात. पहा, साधारण 10 वैशिष्ट्ये या ठिकाणी इथं मांडलेली आहेत. एक एक करून आपण एक एक गोष्टी घेऊ. पहिले घेऊया की श्रम हा उत्पादनाचा सक्रिय घटक आहे. म्हणजे हा उत्पादनामध्ये श्रम हा भूमीसारखा निष्क्रिय घटक नाही, तर तो सक्रिय घटक आहे. तो हलू शकतो, चालू शकतो, बोलू शकतो आणि उत्पादन कार्यामध्ये सक्रिय सहभाग घेऊ शकतो. म्हणून हे एक त्याचं वैशिष्ट्य आहे. तर दुसरं वैशिष्ट्य आहे, श्रम हे श्रमिकापासून वेगळं करता येत नाही. म्हणजे एका श्रमिकापासून त्याचं श्रम स्वतंत्रपणे किंवा वेगळं करता येते का? तर नाही. म्हणून हे त्याचं एक वैशिष्ट्य सांगता येते. तर तिसरं आहे, श्रम हे नाशवंत असल्याने त्याचा साठा करता येत नाही. पहा, श्रम हे नाशवंत आहे. जी काय माणसं आहेत ती नष्ट होणारी आहेत, ती नाशवंत आहेत का जमिनीसारखे किती काळ राहणारी? तर नाही. श्रमिक हे माणसं असल्या कारणाने ते नाशवंत आहेत. म्हणून श्रम हे नाशवंत असल्याने त्याचा साठा करता येत नाही.
श्रमिकांचा अशा प्रकारे साठा करता येत नाही. जसे टमाटे वांग्याचा साठा केला जाते, अगदी त्या पद्धतीनं या ठिकाणी श्रमाचा साठा करता येते का? तर येत नाही. उद्या थोडं मेहनत करूत राहू द्या, आज थोडं काढून ठेवा, असं आपल्याला करता येत नाही. आणि दुसरं वैशिष्ट्य म्हणजे श्रम हे एकजिन्सी नसते. म्हणजे श्रम हे एकसारखं नसते. कोण किती जास्त काम करू शकतो, कोण कमी करू शकतो. म्हणून भलेही श्रमिक हे मानव असल्या कारणाने माणसामध्ये एक माणूस दुसऱ्यासारखा असू शकत नाही. मग ते बुद्धीने असेल, कार्यबलाने असेल, शारीरिक रचनेनुसार असेल. म्हणजे श्रम हे त्याप्रमाणे श्रम देखील एकसारखं नसते. तो ज्याला ते काम जमते ते सगळ्यांना जमते असं नाही. आणि त्यानं केल्यासारखं याचं कामही तसंच आहे हेही त्या ठिकाणी सांगता येत नाही. त्याच्यामुळे श्रम हे एकजिन्सी नसते असं त्याचं एक वैशिष्ट्य सांगता येते. तर दुसरं आहे 5वं, श्रमाचा पुरवठा अल्पकाळात अलवचिक असतो. आता अर्थशास्त्रामध्ये अल्पकाळ आपण दीर्घकाळ ऐकू शकतो. जो कमी कालावधीचा असतो त्याला अल्पकाळ म्हणतो. दीर्घ कालावधीचा ज्याला जास्त वेळ लागतो त्याला आपण दीर्घकाळ असे म्हणतो. तर या ठिकाणी असं त्याचं वैशिष्ट्य सांगता येते की श्रमिकांचा जो पुरवठा आहे तो अल्पकाळात अलवचिक आहे. म्हणजे अल्पकाळामध्ये 5-6 दिवसामध्ये माझं शेतावर जर एक काम करायचं असेल आणि मला 1-2 लाख माणसं पाहिजे असतील काम करण्यासाठी, मोठं प्रोजेक्ट मी शेतात कारखाना उभा करत असेल, 2 लाख माणसं पाहिजे असतील तर, किंवा 2000 श्रमिक पाहिजे असतील तर त्या ठिकाणी अचानकमध्ये एवढी माणसं माझ्याकडे मिळू शकत नाही. म्हणजे कोणी तयार करते का जास्त, हे घेऊन टाका, म्हणजे हे तयार करता येत नाही. श्रमिकाचा पुरवठा अल्पकाळात अलवचिक असतो. तर अलवचिक असतो ते आपण पाहिलेलं होतं. हे त्याची आकृती अशा प्रकारची असते. अलवचिक मागणी वक्राचं हा मागणी वक्र या ठिकाणी उभा आहे, DD. दुसरं सांगता येते की श्रम हा उत्पादक व उपभोक्ताही असतो. म्हणजे कधी कधी श्रमिक हा उत्पादक असतो, म्हणजे तयार करणारा असतो, आणि तोच वापरणारा पण असतो. म्हणजे श्रमिक हा जिवंत हाडा माणूसाचा माणूस असल्या कारणाने तो उत्पादकही आहे, म्हणजे वस्तूही तयार करतो आणि तोच त्याचा वापर घेतो. श्रमाला मजुरी प्राप्त होते. आता जे माणसं काम करतात त्याला आपण, प्रत्येक व्यक्तीला आपण मोबदले देत असतो उत्पादन कार्यात भाग घेतल्याबद्दल. त्याला आपण भूमीला त्या ठिकाणी खंड मिळतो, तर श्रमाला म्हणजे व्यक्तीला त्या ठिकाणी मजुरी मिळते. मजुरी व श्रमाचा पुरवठा यात विरुद्ध संबंध असतो. मजुरी आणि श्रमाचा जो पुरवठा आहे त्याच्यामध्ये त्या ठिकाणी विरुद्ध संबंध असते. आणि श्रमिकांच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ करता येते, हे एक वैशिष्ट्य या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. की श्रमिकांची जी काही कार्यक्षमता असते त्याच्यामध्ये वाढ करता येते. म्हणजे एखाद्या वेळेस कमी काम करत असेल, त्याला काम जमत नसेल तर काही त्याला ट्रेनिंग देऊन, प्रशिक्षण देऊन त्याच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ करता येते. पुन्हा काही काळानंतर ती व्यक्ती जास्त काम चांगल्या पद्धतीने करू शकतो. म्हणजे अशा पद्धतीने आपण श्रमिकांच्या कार्यक्षमतेत वाढ करता येते, हे वैशिष्ट्य या ठिकाणी सांगता येते. तर 10वं वैशिष्ट्य आहे आणि ते महत्त्वपूर्ण असं वैशिष्ट्य आहे, ते म्हणजे श्रमिकांची सौदाशक्ती भांडवलदारांपेक्षा कमी असते. सौदाशक्ती म्हणजे वाटाघाटी करणे. वाटाघाटी इन द सेन्स, एखाद्या कामगार कामावर येत असताना आपल्याला सौदा आपण करत असतो. कोणती वस्तू घेताना किंवा उत्पादनाचे विविध उत्पादन कार्यात भाग घेताना जे काही घटक आहेत ते आपण विकत घेत असतो, म्हणजे त्याच्यामध्ये सौदा करत असतो. एखादं काम आपल्या शेतामध्ये कामावर मजूर लावायचे असतील तर त्या ठिकाणी आपण त्यांचं सौदा करतो. म्हणजे तुम्हाला 500 रुपये देणार, 1000 रुपये देणार, अशा प्रकारचा त्याचा मजुरी दर म्हणजे त्याची सौदाशक्ती ठरत असते. पण याच्यामध्ये पहा, सौदाशक्ती भांडवलदारांपेक्षा कमी असते. आता मी जर
आपल्या शेतामध्ये असं म्हणत असेल की ठीक आहे, मला 5 मजूर पाहिजे, तर ते 5 मजूर जर असं म्हणाले की गावामध्ये 300 रुपये मजुरी चालू आहे, आणि ते जर म्हणाले आम्हाला 400 रुपये मजुरी द्या तरच आम्ही कामाला येऊ, नाहीतर येणार नाही, असं जर म्हणले असतील, तर त्यावेळेस मी जे लोक 300 रुपयावर कामावर येऊ शकतात, मी त्यांच्याऐवजी त्या लोकांना कामावर घेईन. म्हणजे त्या ठिकाणी सौदाशक्ती श्रमिकांची कमी झाली आणि जो भांडवलदार आहे त्याची ती सौदाशक्ती जास्त असते. म्हणजे हे सौदाशक्ती ही श्रमिकांची कमी असते आणि भांडवलदारांची जास्त असते. तर हे एक त्याचं वैशिष्ट्य या ठिकाणी सांगता येते. तर तिसरा घटक आहे या ठिकाणी ते म्हणजे उत्पादन कार्यातला ते भांडवल, ज्याला आपण कॅपिटल असं म्हणलेलं आहे. कॅपिटल जो की भांडवल उत्पादनाचा हा तिसरा असा महत्त्वपूर्ण असा एक घटक आहे. पाहिलं, संकुचित अर्थाने पैसा म्हणजे भांडवल म्हणतो आपण. पहा, संकुचित अर्थ म्हणजे शॉर्टमध्ये आपण भांडवल म्हणजे पैसा म्हणतो, पण भांडवल म्हणजे कोणताही पैसा म्हणजे भांडवल नाही. जे उत्पादन करण्यासाठी वापरला जातो पैसा, त्यालाच आपण भांडवल म्हणतो. म्हणजे पैसा हे भांडवल म्हणतो, कारण का पैशाच्या सहाय्याने हे जे काही उत्पादन कार्याचे वेगवेगळे घटक असतात ते विकत घेऊ शकतो. म्हणून भांडवल म्हणत असताना जो पैसा उत्पादन कार्यामध्ये वापरला जातो त्यालाच आपण भांडवल म्हणतो. म्हणजे भांडवलाचं जर तसं व्यापक अर्थ जर सांगायचं झालं, मानवनिर्मित संपत्तीचा जो भाग अधिक संपत्ती निर्माण करण्याकरता वापरला जातो त्याला भांडवल असे म्हणतो. त्याच्यामध्ये यंत्रसामुग्री असतील, अवजारे असतील इत्यादीचा समावेश होतो. म्हणजे भांडवल कशाला म्हणायचं की जे उत्पादन कार्य करण्यासाठी जो पैसा वापरला जातो त्याला आपण भांडवल असे म्हणतो. म्हणजे या भांडवलामध्ये दृश्य रूपातही भांडवल जर सांगायचं झालं, मग ते यंत्रसामग्री असेल, कारखान्याची बिल्डिंग असेल, तर हे घटक त्या ठिकाणी येतात. तर भांडवलाची व्याख्या आपण सांगू. या ठिकाणी मार्शल यांची एक व्याख्या आहे. तर मार्शल या ठिकाणी असं म्हणतात, निसर्गाने विनामूल्य दिलेली देणगी सोडून संपत्तीच्या ज्या भागापासून उत्पन्न मिळते त्याला भांडवल असे म्हणतात. पहा, मार्शल यांची ही एक व्याख्या, त्यांनी भांडवलाची व्याख्या केलेली आहे. मार्शल असे म्हणतात की निसर्गाने विनामूल्य दिलेली देणगी सोडून संपत्तीच्या ज्या भागापासून उत्पन्न मिळते त्याला भांडवल असे म्हणतात. तर ही एक व्याख्या मार्शल यांनी केलेली आहे. तर आता आपण या ठिकाणी भांडवलाची वैशिष्ट्य या ठिकाणी पाहू. भांडवलाची वैशिष्ट्ये काय आहेत? तर पहिलं वैशिष्ट्य आहे, पहा, भांडवल हे मानवनिर्मित धन आहे. भांडवल हे मनुष्यनिर्मित धन आहे. म्हणजे यंत्रसामुग्री, मशीन, ट्रॅक्टर हे जे काही उत्पादन कार्य करण्यासाठी जे काही वस्तू लागतात, यंत्र लागतात, त्यालाच आपण भांडवली म्हणतो. अवजारे लागतात, हत्यारं लागतात, त्यालाच आपण भांडवल म्हणतो. म्हणजे भांडवल हे मानवनिर्मित आहे. जसं आपण भूमी हे मानवनिर्मित म्हणलेलं आहे, तसं भांडवल हे देखील मानवनिर्मित धन आहे. तर भांडवल हे उत्पन्नाचे साधन आहे. भांडवल हे काय? उत्पन्नाचं साधन आहे. म्हणजे उत्पादन घेण्यासाठी भांडवलाचा आपण उपयोग करतो, तेच आपल्याला उत्पन्नाचं साधन आहे असं म्हणता येते. आणि उत्पन्नाची प्राप्ती करणे हा भांडवल निर्मितीचा उद्देश आहे. भांडवल निर्मिती कशासाठी करतो? कशासाठी लोक भांडवल लावतात, भांडवल गुंतवतात? की त्याच्यातून जास्तीत जास्त उत्पन्न प्राप्त करणं, यासाठी हे भांडवल गुंतवत असतात. म्हणजे उत्पन्नाची प्राप्ती. आता धीरूभाई अंबानी अब्जो रुपये तो गुंतवित असतो इंडस्ट्रीमध्ये, वेगवेगळे उद्योग लावतो, करोडो रुपयाचं भांडवल त्याच्याकडे आहे. तर हे भांडवल का बरं तो गुंतवत असतो? तर त्यांचा उद्देश आहे की याच्यापासून जास्त उत्पन्न अजून प्राप्त करणं. म्हणून उत्पन्न प्राप्ती हे भांडवलाचा उद्देश आहे. हे या ठिकाणी त्याचं सांगता येते वैशिष्ट्य. तर पहा, भांडवलाचा मोबदला हा व्याज असतो. म्हणजे ज्या प्रमाणामध्ये आपण
उत्पादनाचे 4 घटक आहेत आणि 4 घटक वापरल्याबद्दल त्याला त्याचा मोबदला देतो, रिटर्न. जसं भूमीला खंड देतो आणि जे श्रमिक आहे त्याला आपण मजुरी देतो, वेतन देतो, ज्याला आपण पगार म्हणतो. आणि भांडवल आहे आणि पैसा आहे, ज्याला आपण संकुचित अर्थाने पैसा म्हणलेला आहे. पण या भांडवलाचा मोबदला काय आहे तर ते म्हणजे व्याज आहे. भांडवलाचा मोबदला व्याज आहे. व्याज प्राप्त होतो, भांडवलाला व्याज प्राप्त होतो. म्हणजे आपल्याकडे कोणी जर म्हणत असेल की मला एक कारखाना काढायचा आहे, मी बँकेकडे गेलो की मला एक उद्योग लावायचा आहे, कारखाना, तर त्यासाठी मला पैसे आहेत, कर्ज पाहिजे आहेत, पैसे पाहिजे आहेत, भांडवल पाहिजे आहे, तर ती बँक तुम्हाला देईल, पण त्याच्या बदल्यात तुम्हाला ते व्याज आकारते. म्हणून भांडवलाचा मोबदला हा व्याज सांगता येतो, म्हणून हे एक याचं वैशिष्ट्य आहे. तर 5वं वैशिष्ट्य आहे की इतरांच्या तुलनेत भांडवलाची गतिशीलता अधिक असते. पहा, गतिशीलता म्हणजे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाणं. भांडवलामध्ये सर्वसाधारणपणे संकुचित अर्थाने आपण पैसा जरी म्हणलं तरी पैसा हा भांडवल नाही. ज्याला आपण मशिनरी म्हणतो, यंत्रतंत्र म्हणतो, ते भांडवल असते. कारखान्यामध्ये जे काही यंत्र असतात, तंत्र असतात, हत्यारं असतात, अवजारे असतात, त्याला आपण भांडवल म्हणतो. याच्या सहाय्याने आपण उत्पादन घेतो, तर यांच्यात गतिशीलता अधिक असते. जसं ट्रॅक्टर असेल किंवा मशिनरी असेल तर एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी ते हलवता येते, नेता येते. तर ते मशीन असं म्हणत नाही की नाही मी राजुऱ्यामध्येच राहतो. त्याला आपण उचलून नेऊ शकतो, कुठेही लावू शकतो. म्हणून भांडवलाची म्हणजे इतर उत्पादनाचे जे घटक आहेत तर त्यांच्या तुलनेत याची गतिशीलता जास्त आहे. भूमीला तर नेऊच शकत नाही, श्रमिकला नेऊ शकतो, पण श्रमिकच्या मनावर असते. कोणत्याही श्रमिकाला आपण जबरदस्ती करू शकत नाही. त्याची इच्छा असेल तर आपण ते श्रमिक तिकडं जाऊ शकतो दुसरीकडे, अन्यथा तो जाऊ शकत नाही. पण यंत्राचं तसं नाही, याच्यामध्ये गतिशीलता जास्त आहे. हे एक यंत्र कुठेही आपण घेऊन जाऊ शकतो. म्हणून इथं सांगितलेले आहे की उत्पादनाचे इतर 3 घटक जे आहेत त्याच्यापेक्षा 2 घटक जे आहेत त्याच्यापेक्षा भांडवलाची गतिशीलता जास्त आहे. तर बचतीतून भांडवल निर्मिती होते. पहा, आता परत पैशाकडे आलेलं आहे. आता भांडवल निर्मिती, पैसा कसं तयार होते? पहा, पैसा केव्हा तयार होईल? असा हा भांडवल, हा पैसा लोक केव्हा काढतात? लोक जेव्हा उत्पन्न प्राप्त करतात, त्यासाठी लोक काम करत असतात. वेगवेगळे काम केल्याबद्दल त्यांच्याकडे उत्पन्न येते आणि उत्पन्नामधलं आपल्या ज्या काही गरजा आहेत त्यावर ते उत्पन्न खर्च केले जाते. जे काही पगार भेटतो व्यक्तींना, जे काही पैसा भेटतो ते आपल्या काही गरजा पूर्ण करतात. त्याच्यानंतर जे काही पैसा उरते ते त्याला आपण बचत म्हणतो. ते बचत आपण बँकेत ठेवत असतो आणि बँकेत ठेवतो, ते जमा करतो पैसा जास्त झाल्यानंतर. म्हणजे ते जास्त पैसा जेव्हा आपण दुसऱ्याला उत्पादन करण्यासाठी देतो, कोणाला जर काही काम असेल तर त्याच्यासाठी आपण करतो. म्हणजे ही जी भांडवलाची निर्मिती आहे, ज्या एका मोठ्या पैशाला आपण भांडवल म्हणतो. सपोज आपण 5 लाख 10 लाख झाले तर हे आपलं भांडवल झालं आणि हे आपण बँकेत ठेवलेलं आहे. म्हणजे आपली उत्पन्न जास्त आणि त्याच्यातून जर बचत जास्त केली तर भांडवल जास्त होते. आलेला पैसा जर आपण खर्च केला, बचत शिल्लकच नाही, तर भांडवल तयार होते का? तर होत नाही. म्हणजे अशा रीतीने प्रत्येक देशातील लोक आपल्या उत्पन्नातला काही भाग बचत करतात आणि ते बँकेत ठेवतात आणि ते भांडवलाची निर्मिती होते. आणि बँका जे कोणी उत्पादन कार्यात भाग घेणारे व्यक्ती असतील तर त्यांना ते भांडवल पुरवठा करतात. अशा रीतीने भांडवलाची निर्मिती बचतीतून होते. म्हणजे लोक जास्त बचत करतील तेव्हा देशात भांडवल जास्त होते. लोकांची बचत कमी असेल तर भांडवल कमी होते, म्हणजे पैसा कमी निर्माण होतो. तर असं एक त्याचं वैशिष्ट्य सांगण्यात येते. तर 7वा आहे, भांडवलामुळे मानवाच्या कार्यक्षमतेत वाढ होते. पहा, भांडवलामुळे मानवाच्या कार्यक्षमतेत वाढ होते. म्हणजे पैसा असेल, भांडवल असेल तर कोणताही उद्योग आपल्याला मोठ्या प्रमाणावर करता येते. त्याच्या म्हणजे कार्यक्षमतेमध्ये वाढ होते. आणि भांडवलाचा पुरवठा लवचिक असतो.
तर लवचिक अलवचिक हे आपण पाहिलेलं आहे. लवचिक असतो म्हणजे भांडवलाचा पुरवठा. जेव्हा भांडवलाचा मोबदला जर जास्त दिला तर त्या ठिकाणी त्याचा पुरवठा जास्त असतो. म्हणजे भांडवलाला म्हणजे पैसे जर आपण पैसा दिल्याबदल्यात आपल्याला जर त्याला व्याज जास्त भेटत असेल तर त्या ठिकाणी आपण पुरवठा जास्त करतो, आणि व्याज कमी दिलं असेल तर त्या ठिकाणी पैशाचा पुरवठा भांडवलाचा पुरवठा कमी असतो. म्हणजे हे लवचिक असतं. कमी जास्त होऊ शकते, या पुरवठ्यामध्ये काही बदल होऊ शकतो, त्यालाच आपण लवचिक असे म्हणतो. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण वैशिष्ट्ये पाहिलेली आहेत. तर याच्यामध्ये चौथा जो घटक आहे तो म्हणजे संघटक, ज्याला आपण संयोजक असं म्हटलेलं आहे. तर हे जे 4 घटक आहेत, भूमी, श्रम, भांडवल, या तिघांना एकत्रित आणण्याचं कार्य हे संयोजक करत असतो, ज्याला आपण उद्योगपती म्हणतो, उद्योजक म्हणतो. तर हे उत्पादन कार्यामधला हा एक महत्त्वपूर्ण घटक आहे नव्हे. तर या 4ही घटकाचा उत्पादन कार्याचं नेतृत्व करणारा लीडर जो असतो त्याला आपण संयोजक म्हणतो. तर हे जे तिन्ही घटक जे आहेत उत्पादनाचे, मग ते भूमी असतील, श्रम असतील, भांडवल असतील, या उत्पादनाच्या तिन्ही घटकांना एकत्रित आणून उत्पादन प्रक्रिया तो सुरू करत असतो, त्यालाच आपण संयोजक म्हणतो, उद्योगपती म्हणतो, उद्योजक म्हणतो. तर त्याची काय व्याख्या आहे पहा. उत्पादनाच्या सर्व घटकांना योग्य प्रमाणात एकत्रित करून त्यांच्या संयोगाने उत्पादनाचे कार्य घडवून आणण्यासाठी करण्यात येणाऱ्या प्रयत्नांना संघटन असे म्हणतात. म्हणजे आता इथं संघटन त्याला संबोधलेलं आहे. कोणत्याही कंपनीचं नंतर पहा संघटन मी म्हणू शकतो त्याला, एखादी संस्था, संघटन, उद्योजक म्हणजे त्याला एक व्यक्तीच असतो, पण एक त्यांच्या कंपनीला एक नाव दिलं जाते, समूहाला, त्याला आपण संघटन असे म्हणतो. तर हे जे उत्पादनाचे सगळे घटक आहेत, म्हणजे उत्पादन करण्यासाठी काय काय लागते ते सगळ्यांना एकत्रित करून त्याला कोणाला विकायचं आहे हे सगळं करण्याचं कार्य जो करतो त्याला आपण संयोजक असे म्हणतो. तर संयोजकाचं काय वैशिष्ट्य आहेत की संयोजकाचं वैशिष्ट्य आहे नफा कमवणे. हे जे संयोजक उत्पादन कार्यात यासाठी सहभागी होतो की त्याला नफा कमवायचा असते, त्याला जास्तीत जास्त नफा कमवायचा असते. म्हणजे उत्पादनाचे 4 घटक आहेत. 4 घटकामध्ये पहिला घटक भूमी आणि त्याचा मोबदला भूमीचा खंड असतो. दुसरा आहे श्रमिक, त्याचा मोबदला पगार असतो, वेतन असते. तर तिसरा घटक आहे भांडवल आणि त्याचा मोबदला आपण व्याज असते. आणि उत्पादन कार्यातला चौथा घटक संयोजक आहे, त्याचा उद्देश, त्याचा मोबदला नफा आहे. म्हणजे नफा कमवणे हे एक संयोजकाचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येते. दुसरं वैशिष्ट्य सांगता येते ते म्हणजे जोखीम स्वीकारणे. जोखीम म्हणजे धोका, रिस्क. करोडो रुपये लावतो उद्योगपती, पण ते घाटा पण होऊ शकते. फायदाच होईल याची काही शक्यता आहे लिहून आहे का, खात्री आहे का, नाही. आणि ती रिस्क घेतो, जोखीम घेतो. म्हणून जोखीम स्वीकारणे हे संयोजकाचे एक वैशिष्ट्य सांगितले जाते. तर तिसरं आहे त्वरित निर्णय घेणे. म्हणजे लवकरात लवकर निर्णय घेण्याचं काम देखील हा संयोजक करत असतो. तर अशा रीतीने आजच्या या पाठामध्ये आपण उत्पादनाचे हे 4ही घटक या ठिकाणी सांगलेले आहे, अभ्यास केलेला आहे, याची माहिती आपण पाहिलेली आहे. तर पुन्हा भेटू पुढच्या पाठामध्ये. तोपर्यंत थँक्यू, धन्यवाद.